जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्यावरती पीक पेरा नोंदवण्यासाठी राबवला जाणारा एक महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे ई पीक पाहणी। मित्रांनो, ई पीक पाहणी 2025 अंतर्गत खरीप हंगामाकरता राज्यातील शेतकऱ्यांना आपला पीक पेरा नोंदवण्यासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी 1 ऑगस्ट 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या मुदतीच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यासाठी प्रयत्न केले जात होते, परंतु 1 ऑगस्ट पासून सुरू होणारे ऍप्लिकेशन काही तांत्रिक कारणास्तव सुरू करण्यात आलेलं नव्हतं। याच्यामध्ये शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी लॉग इन करता येत नव्हतं। मित्रांनो, याच्याच मध्ये आता हे ऍप्लिकेशन अपडेट करण्यात आलेलं आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना आता ई पीक पाहणी 2025 अंतर्गत खरीप हंगामातील आपल्या निर्भेळ पिकासाठी, आपल्या कायम पडीसाठी, आपल्या जे काही तात्पुरती पड असेल, विहीर असतील, बोर असतील, याची ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे ई पीक पाहणी। कारण शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक विमा असेल, शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे लाभ असतील, शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई असेल किंवा भावांतर योजना असेल, अशा सर्व योजनांचे लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ई पीक पाहणी होणं अतिशय गरजेचं असतं आणि याच्याच अंतर्गत आता खरीप हंगाम 2025 करता ही ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ऍप्लिकेशन नवीन आहे, अपडेट झालेलं ऍप्लिकेशन आहे। याच्यावरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि लोड जास्त असल्यामुळे साहजिकच याच्यामध्ये काही आता तांत्रिक बिघाड सुद्धा वेळोवेळी येणार आहेत। ई पीक पाहणीची शेवटची मुदत ही 15 सप्टेंबर 2025 आहे। ई पीक पाहणी जशी जशी हळूहळू सुरळीत होईल तशी तशी आपली ई पीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, ई पीक पाहणी ही अतिशय महत्त्वाची आहे। 15 सप्टेंबर 2025 पर्यंत करून घ्या। याच्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांची ई पीक पाहणी बाकी राहील त्यांची ई पीक पाहणी ही जे काही ई पीक पाहणी सहाय्यक असतील त्यांच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे। परंतु ई पीक पाहणी आपली ई सहाय्यकाच्या माध्यमातून करून घेण्याचा वाट पाहू नका। आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या जवळच्या मित्रांच्या माध्यमातून, इतर काही जे ई पीक पाहणी करून देत असतील त्यांच्या माध्यमातून आपल्या पिकांची ताबडतोब ई पीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।